नमस्कार. मी संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये उद्यापासून 12वीची परीक्षा सुरू होते. जिल्ह्यामध्ये एकूण 52 परीक्षा केंद्रावर जवळपास 33,500 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. 12वीला बसलेल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये एका मोठ्या परीक्षेला तोंड द्यायचं आहे उद्यापासून. परंतु ही परीक्षा आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण घेऊन येणारी, टर्निंग पॉईंट घेऊन येणारी असते. त्यामुळेच ह्याचं महत्त्व जे आहे ते अतिशय मोठं आहे. या परीक्षेला आपण बसत असताना आपल्याकडून आईवडिलांच्या असलेल्या अपेक्षा, शिक्षकांच्या असलेल्या अपेक्षा, त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या आपल्या आयुष्याकडनं असलेल्या अपेक्षा, या सगळ्यांचं ताण किंवा मनावर एक दडपण आपल्या नकळत येत असतं. परंतु सर्व विद्यार्थ्यांना माझी मनपूर्वक विनंती आहे की कुठल्याही दडपणाशिवाय, कुठल्याही ताणाशिवाय आपण परीक्षेला सामोरं जर गेलो तर निश्चितपणे यश आपल्याला मिळण्यामध्ये मदत होते. वर्षभर तुम्ही मनपूर्वक अभ्यास केलेला आहे, अनेक वेळेस सराव परीक्षा दिलेली असेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून निश्चितपणे चांगले यश तुम्हाला मिळणार आहे. परंतु हे चांगलं यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट असू शकत नाही. जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान जिल्हा परिषद शिक्षण विभाग त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. या संदर्भाने प्रशासनाने संपूर्ण चोख व्यवस्था केलेली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी जे परीक्षक आहेत, त्याचबरोबर बाहेर पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी असणार आहेत, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असणार आहेत, त्याचबरोबर ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापरही आपण करणार आहोत. परंतु मी विद्यार्थ्यांना विनंती करतो, एक आवाहन करतो की गैरप्रकाराचा आपण आधार आपल्या परीक्षेसाठी घेऊ नये. आणि असा आधार घेतला तर दुर्दैवाने आपल्याला जर पकडण्यात आलं तर त्यामुळे आपल्या आयुष्याला जो वेगळा डाग लागणार आहे तो कायमस्वरूपी असणार आहे. आपल्या वडिलांच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो आणि त्यामुळे कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नये एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण या परीक्षेमध्ये अतिशय मेहनत घेतलेली असणार आहे, तर परीक्षेला वेळेवर पोहोचणं तेवढंच आवश्यक आहे. त्याचबरोबर पुरेशी झोप घेणंही आवश्यक आहे, जेणेकरून आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील आणि आपल्याला केलेला अभ्यास आठवण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. या सर्व कालावधीमध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि तुम्हाला यश मिळो यासाठी माझ्याकडनं आपल्याला शुभेच्छा आहे. धन्यवाद.